नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजेच त्रिपुर पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या वर्षी पौर्णिमेची तिथी 2 दिवसांमध्ये आली आहे. 26 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा दुपारी 3:53 सुरू होणार आहे. तर या पौर्णिमेची सांगता 27 नोव्हेंबरला 2:45 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही 27 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. या मंगल तिथीचे महत्त्व काय, त्रिपुर पौर्णिमेचे महत्त्व, महात्म्य, 750 वाती कशा जाळायच्या, याचबरोबर ही पौर्णिमा 2 दिवशी आलेली आहे. कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला त्रिपुरवात जाळायची आहे, कोणते मंत्र म्हणायचे आहे, त्याचबरोबर त्रिपुरवात कशी आपल्याला लावायची, या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी, हवन कसं करावं, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन आलेला असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सुद्धा मिळेल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता. ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवांवर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्याचे निवारण व्हावं म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरी आपण अशा प्रकारे त्रिपुरवात ही जाळत असतो किंवा प्रज्वलित करत असतो आणि दीपदान देखील करत असतो. तसेच त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हवन या दिवशी करतात. भगवान शिवाचं पूजन केलं जातं आणि त्यांना अभिषेक केला जातो. या दिवशी 750 वाती ह्या जाळल्या जातात. तर अशा या 750 वाती आपल्याला कोणत्या दिवशी आणि कोणत्या मुहूर्तावर जाळायच्या आहे किंवा प्रज्वलित करायच्या आहे, त्याचा मुहूर्त काय आहे हे आपण पाहू. यावर्षी 2023 मध्ये कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे. ती 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि तिची समाप्ती होईल ही 27 नोव्हेंबर रोजी 2:47. उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे. परंतु त्रिपुरारी पौर्णिमा आपण त्रिपुरारी पौर्णिमेचं पूजन किंवा शिवपूजन असेल किंवा त्रिपुरवात असेल, हे आपण लावतो ते म्हणजे प्रदोष समय, म्हणजे संध्याकाळच्या वेळी, सायंकाळी. आणि म्हणून 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला त्रिपुरवाती ह्या लावायच्या आहेत. प्रदोष समय म्हणजे संध्याकाळचा वेळ तुमची 5 वाजेनंतर ते 6:30 ते 7 वाजेपर्यंतची जी वेळ असते तो प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची वेळ असते. या वेळेत आपल्याला ह्या त्रिपुरारी वाती ह्या लावायच्या आहेत. ज्यांना 26 नोव्हेंबर रविवारी त्रिपुरवातींचं हवन करायला जमणार नाही, त्यांनी 27 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्रिपुरवातींचं हवन केलं तरी चालणार आहे. किंवा आपल्याला जर त्रिपुरवाती उशिरा उपलब्ध झाल्या तर आपण या त्रिपुर पौर्णिमेनंतर देखील एखाद्या संध्याकाळी प्रदोष समयी त्रिपुरवातींचं हवन अवश्य करायचं आहे. हवन करताना मंत्र साधना महत्त्वाची असते. त्यामुळे जरी उशिरा आपल्याला उपलब्ध झाल्या तरी सुद्धा आपण मंत्रोक्त हवन उशिरा का होईना अवश्य करावे. ह्या त्रिपुरवाती तुम्हाला जर का घरी बनवायला जमत असेल तर तुम्ही घरी बनवू शकतात. या 750 वातींचा एक बंच असतो. 3 वातींची एक वात असते आणि अशा 750 वातींचा हा बंच असतो. तुम्हाला जर का घरी करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या वाती जिथे पूजेचं सामान मिळतं त्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल. तिथे तुम्हाला त्रिपुरारी वात असं सांगायचं आहे. तुम्हाला या वाती दुकानात सुद्धा रेडीमेड विकत मिळतील. ह्या वाती आणल्यानंतर ह्या वाती जेव्हा आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे त्याच्या 1 तास अगोदर ह्या वाती आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवायच्या आहे. यासाठी तुम्ही एक मोठी पंती घेऊ शकतात किंवा मग एक मोठी प्लेट, वाटी, तुम्ही काहीही घ्या. यामध्ये ह्या वाती तुम्हाला ठेवायच्या आहे आणि त्यानंतर या वातीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हे घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूपच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता जर का तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेलच तर मग तुम्ही तेल घालू शकतात. बघा, ह्या वर्षी तुम्ही तेल वापरा, पुढच्या वर्षी तुम्ही शुद्ध गाईचं तूप वापरू शकतात. बघा, या वाती कुठे प्रज्वलित करायच्या
तर बघा, या वाती आपल्याला महादेवाच्या मंदिरात प्रज्वलित करायच्या असतात। तुम्हाला जर का मंदिरात जाणं शक्य नसेल किंवा तुमच्या घराजवळ भोलेनाथांचं शिवशंकरांचं मंदिर नसेल तर तुम्ही ह्या वाती घरी सुद्धा प्रज्वलित करू शकतात। पण शक्यतो तुम्हाला जमल्यास तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन या त्रिपुर वाती प्रज्वलित करायच्या आहेत। तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरासमोर सुद्धा या वाती प्रज्वलित करू शकतात किंवा मग काही ठिकाणी बघा, आता आम्ही आमच्या घराच्या बाहेर जिथे तुळस आहे, तुळशीची पूजा आपण दररोज करतोच, तुळशीच्या समोर आम्ही ह्या वाती प्रज्वलित करत असतो। तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर तुळशी समोर देखील ह्या वाती प्रज्वलित करू शकतात। ह्या वाती प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही तूप वापरू शकतात, तुम्ही कापराचा वापर करू शकतात। बघा, ह्या वाती लवकर पेटल्या जात नाही, त्यासाठी तुम्ही कापूर पेटवून ह्या वाती पेटवू शकतात। ह्या वाती आपण का पेटवतो, का प्रज्वलित करतो, या मागे देखील एक कथा आहे। ती कथा मी तुम्हाला थोडक्यात शेवटी सांगणार आहेच। त्या अगोदर तुम्ही हे करत असताना, तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करत असताना तुम्हाला काही सेवा करायची आहे। बघा, तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतात। तुम्ही भगवान विष्णू म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात। याचप्रमाणे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप करू शकतात। याचप्रमाणे ह्या वाती जळत असताना तुम्ही शिवलीला अमृतामधला 11वा अध्यायाचं पठण देखील तुम्ही करू शकतात। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे। यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील तुम्हाला भगवान विष्णूंचं लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो म्हणू शकतात, तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात, तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात। याचबरोबर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली याचं देखील पठण करू शकतात। यानंतर ही वात तुम्हाला पूर्ण प्रज्वलित करून द्यायची आहे। जेव्हा वात शांत होईल त्यानंतर तुम्हाला यावर थोडंसं दूध टाकायचं आहे, म्हणजे दूध टाकून तुम्हाला ही वात शांत करायची आहे। यानंतर जोही काही हा भस्म तयार होणार आहे, यातील भस्म आपल्याला महादेवाच्या पिंडीला लावायचा आहे। आणि यानंतर ही वात पूर्ण शांत झाल्यानंतर ही राख तुम्हाला एखादा झाडाच्या बुडाशी टाकायची आहे। बघा, तुळस सोडून कोणत्याही झाडामध्ये तुम्ही याची ही राख टाकू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला त्रिपुर पौर्णिमेला त्रिपुर वातींचं हवन किंवा त्रिपुर वाती तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे। काही ठिकाणी या वाती प्रज्वलित करण्यासाठी हवन कुंडाचा वापर करतात। हवनयुक्त ह्या वाती प्रज्वलित केल्या जातात आणि साधना, उपासना, मंत्र ह्या गोष्टी देखील बोलल्या जातात। तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अगदी साधी सोपी माहिती सांगितलेली आहे, साधे सोपे मंत्र सांगितलेले आहे। या मंत्रांचा उच्चार करून तुम्ही या पद्धतीने 750 वातींचं तुम्ही प्रज्वलन करू शकतात। आता ह्या वाती का जाळायच्या आहे याचं थोडक्यात महत्त्व आपण पाहूया। पहा, आता या वाती जेव्हा तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे, जेव्हा तुम्ही पंथीमध्ये ह्या वाती घेताल तेव्हा तुम्हाला ह्या पंथीला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे। जेव्हा तुम्ही ह्या वाती मंदिरात प्रज्वलित करणार असाल किंवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार असाल तेव्हा तुम्हाला पंथीच्या खाली थोड्या अक्षता ह्या ठेवायच्या आहे। त्यानंतर त्यावर पंथी ठेवून ह्या वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे। त्रिपुरसुराला ब्रह्मदेवांकडनं वर मिळाला होता। वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं। प्रत्यक्ष भगवान विष्णू नाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला, प्रत्यक्ष भगवान विष्णूंना सुद्धा त्रिपुरासुराचा प्रतिकार करता आला नाही। तेव्हा शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं। यामुळे देव आनंदी झाले, त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानले, भगवान शंकराची स्तुती गायली आणि या दिवसापासून त्रिपुर पौर्णिमेला सुरुवात झाली। बघा, या दिवसाला देव दीपावली असं देखील म्हणतात, ज्यालाच आपण देव दीपावली असं म्हणतो। देवांप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटांचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्या यांचे निवारण व्हावं म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपले जीवन प्रकाशमय व्हावं म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केले जाते। म्हणून आपल्या प्रत्येकाने या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने या वाती प्रज्वलित करायच्या आहे। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।